स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 5वीची इतिहासाची म्हणजेच परिसर अभ्यास 1 ची चाचणी 1 घेणार आहोत. चाचणी आहे 10 गुणांसाठी. तर चला सुरुवात करूया आपण. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुणांसाठी आहे. तर बघा, सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात? तर सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात? आपल्याला तर माहिती आहे काय म्हणतात त्याला. सूर्योदय म्हणतात. तर तुम्ही तिथे काय लिहिणार? सूर्योदय. सूर्योदय लिहिणार तिथे. सूर्योदय. त्यानंतर पुढचा आहे, पृथ्वीला टिंब पासून प्रकाश मिळतो. कोणापासून प्रकाश मिळतो? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कोणापासून प्रकाश मिळतो. तर सूर्यापासून. ठीक आहे. सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्यानंतर पृथ्वीच्या वरच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या वरच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या वरच्या थराला माती म्हणतात. पृथ्वीचा सगळ्यात वरचा जो थर आहे त्याला माती म्हणतात. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला, चूक बरोबर ते लिहा. तर बघा, चूक बरोबर आपल्याला विचारलेला आहे. तर अमावस्येच्या रात्री चंद्र दिसतो. तर अमावस्येच्या रात्री चंद्र दिसतो का? हो, दिसतो. बरोबर आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर नदीचे पाणी समुद्रात मिळते. नदीचे पाणी समुद्रात मिळते का? तर हो, नदीचे पाणी समुद्रात मिळते. आणि एका वर्षात 12 महिने असतात. 12 महिने असतात का एका वर्षात? तर हो, 12 महिने असतात. तर बरोबर आहे. 3ही बरोबर आहे. त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आपण कोणत्या खंडात राहतो? तर आपण कोणत्या खंडात राहतो? तर सर्वांना माहीतच आहे आपण कोणत्या खंडात राहतो. पहिल्याचं उत्तर काय आहे? आशिया. आपण आशिया खंडात राहतो. सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? तर सूर्य कोणत्या दिशेने उगवतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पूर्व दिशेने सूर्य उगवतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, फक्त एका प्रश्नाचे उत्तर लिहा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आपल्याला 2 गुणांसाठी आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात? आणि दुसरा आहे, पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते? तर बघा, जर आता दोन्ही सोपे आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात? आणि पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते? तर बघा, याचं उत्तर सांगते मी. तर बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या क्रियेला काय म्हणतात? त्या क्रियेला म्हणतात पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. काय म्हणतात? आपण इथे उत्तर लिहूया तुम्हाला समजण्यासाठी. पृथ्वीचे परिवलन म्हणतात. काय म्हणतात? पृथ्वीचे परिवलन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे, जर पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते? जर पृथ्वीवर पाणी नसते तर पृथ्वीवर सजीव राहिले असते का? सजीव राहिले नसते. पृथ्वीवर जर पाणी असते तर सजीव राहिले नसते. किंवा आपण असं म्हणूया, सजीव सृष्टी. सजीव सृष्टी राहिली नसती. बघा, जर पृथ्वीवर पाणी नसते तर काय झालं असतं? सजीव सृष्टी राहिली नसती पृथ्वीवर. त्यानंतर अजून काय झालं असतं? पृथ्वीवर जर पाणी नसते तर जीव निर्माणच झाले नसते. तर बघा, अशा प्रकारे आपण याची उत्तरं दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपली इथे इयत्ता 5वीची परिसर अभ्यास 1 ची चाचणी क्रमांक 1 ही पूर्ण झाली आहे. पुढच्याही चाचण्या आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तोपर्यंत चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.